तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नर्सिंग ट्युटोरियल आपल्या या चॅनलवरती. आज आपण बघणार आहोत सोनोग्राफी. ही IMP शॉर्ट नोट आहे मिडवायफरीमध्ये. GNM थर्ड इयरला पण विचारली जाते आणि ANM सेकंड इयरला, असे फायनल इयरला आपला मिडवायफरी हा सब्जेक्ट आहे. यामध्येही ही टिप विचारली जाते. तर आपण बघू, एकदम भारी नोट्स काढलेले आहे मी, चांगल्या पद्धतीने, एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगते. सर्वप्रथम कोणतीही टिप लिहिण्याच्या अगोदर आपल्याला काय लिहायची असती? प्रस्तावना. म्हणजे त्या जो तो शब्द आहे, तर ही USG म्हणजे सोनोग्राफी ही कशासाठी असते, काय असते, आपल्या साध्या ढोबळ मनाने आपण जी भाषामध्ये जे सर्वसाधारण भाषामध्ये समजून सांगू शकतो तर समजून सांगायचे. आता प्रस्तावनामध्ये सोनोग्राफी, आता बघू आपण पहिला पॉईंट. सध्याच्या प्रगत काळातील काही आधुनिक पद्धत आहे. आधी काय ही एक काय आहे? प्रगत काळातील कधी आधुनिक पद्धत आहे. याच्या सहाय्याने गरोदर मातेच्या 6व्या महिन्याच्या आठवड्याच्या 6व्या आठवड्यात देखील भ्रूणाची माहिती मिळते. आता कमीत कमी 6 आठवड्यात आपल्याला याची काय होते? सोनोग्राफी करून आपल्याला त्या भ्रूणाची किंवा त्या एम्ब्रिओची माहिती मिळते. म्हणजे ती प्रेग्नेंट राहिली की नाही आपल्याला समजतं सोनोग्राफीद्वारे. कळलं? त्याच्यानंतर म्हणून आजकाल गरोदर मातेच्या अल्ट्रासोनोग्राफी ही तपासणी सरासरी केली जाते. सोनोग्राफी काऊन केली जाते? तर आपल्याला गरोदर आहे की नाही ते समजण्यासाठी तर ही केली जाते. आपलं समजलं? या तपासणीमुळे कोणत्याही प्रकारचे अनिष्ट परिणाम मातेवर किंवा गर्भावर होत नाहीत हे सिद्ध झाले आहे. आता याचं आपल्याला जरा दुष्परिणाम असतात, आपण वापरली असती ही पद्धत नाही. त्यामुळे जे काही अनिष्ट परिणाम होत आहेत का, मातेवर होत आहे का, गर्भावर होत आहेत का, नाही होते, ते सिद्ध झालेले आहे. आणि एखाद्या वेळेस झाले पण तर ते केव्हा होत आहे ते बघूच आपण पुढे. तर हे सिद्ध झालेले आहे. मेकॅनिकल व्हायब्रेशन आणि थर्मल इफेक्ट. आता मेकॅनिकल व्हायब्रेशन आणि थर्मल इफेक्ट यामधून निघणाऱ्या किरणांमुळे होऊ शकतात कदाचित एखाद्या वेळेस. तर मग खाली बघू आपण त्याच्यामध्ये उद्देश काय काय. आता USG म्हणजेच आपल्या अल्ट्रासोनोग्राफीचे एखाद्या वेळेस अल्ट्रासोनोग्राफी येऊ शकतं, एखाद्या वेळेस USG येऊ शकतं, एखाद्या वेळेस सोनोग्राफी पण येऊ शकतं. त्यामुळे आपल्याला टिप हीच लिहायची, कन्फ्यूज व्हायचं नाही. उद्देश बघू आपण. त्याच्यामध्ये वंध्यत्वाच्या तपासणीमध्ये पहिला उद्देश. आता आपण त्याच्यामध्ये मेन उद्देश काय आहे वंध्यत्वाच्या तपासणीमध्ये मी ते एक्सप्लेन केलेली. आपल्या वंध्यत्वाची तपासणी करण्यासाठी आपल्याला काय करतो? आपण सोनोग्राफी करतो. तर त्याच्यामध्ये एक्सप्लेन काय केलेले मी केव्हा करतो बघा. आता मॅच्युअल फॉलिकलच्या मोजमापासाठी हे सर्वसाधारणपणे 18 ते 20 mm च्या मध्ये असते. मॅन्युअल फॉलिकलच्या मोजमापासाठी सर्वसाधारणतः किती असते? 18 ते 20 mm च्या मध्ये असते. त्याच्यानंतर तो एंडोमेट्रियम म्हणजेच आपल्या जी एंडोमेट्रियम म्हणजेच काय माहिती कळलं तुम्हाला? आपल्या युटेरसची जे मायोमेट्रियम, एंडोमेट्रियम आणि पेरिमेट्रियम हे लेअर आहे. तर एंडोमेट्रियम ही कोणती लेअर? सगळ्यात आतली लेअर. याची जाडी मोजण्यासाठी आपण काय करू शकतो? सोनोग्राफी करू शकतो. एखाद्या वेळेस जाडी ओव्युलेशन पूर्वी हे काळ 6 ते 11 mm च्या मध्ये असावी. आता जर ही अबनॉर्मल असेल तर मग आता समजा इथं काहीतरी अबनॉर्मलिटीज डेव्हलप झालेली किंवा काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. आता थर्ड बघू, ओव्युलेशनची वेळ बरोबर शोधून काढण्यासाठी. आता वंध्यत्वामध्ये कोणत्या कारणामुळे वंध्यत्व येऊ शकतो? तर मग ही कारणे आपण त्यालाच एक्सप्लेन केलेले आहेत. मी एक्सप्लेन करून का लिहिलेले आहे? माझ्या नोट्स काढलेल्या होत्या आणि त्याच डायरेक्ट मी तुम्हाला समजून सांगते. तुम्ही आधी नाही का उद्देश लिहून घ्या, फक्त मेन हिवरचे आपण उद्देश लिहिला तर वंध्यत्वाच्या तपासणीमध्ये करतो. तर हे एक उद्देश आहे. त्याच्यामध्ये नंतर एक्सप्लेन करायचं असलं नसलं करायचं ते तुमचा प्रॉब्लेम राहिला. कारण ओव्युलेशनची वेळ शोधून काढण्यासाठी 14व्या दिवशी ओव्युलेशन होणार आहे. मग आपल्याला त्याचं वेळ एक्झॅक्ट वेळ माहीत पाहिजे, जेणेकरून IVF करण्यासाठी आपल्याला मदत मिळते. त्याच्यानंतर ते आपलं पुढचं बघू. सेकंड काय उद्देश? एक्टॉपिक प्रेग्नेन्सीच्या निदानासाठी. आता एक्टॉपिक प्रेग्नेन्सी म्हणजेच काय? अस्थायी गर्भधारणा. म्हणजे जेव्हा आपलं फर्टिलायझेशन होतं आणि ते ओव्ह्यूम जेव्हा इम्प्लांट होतं तर ते इम्प्लांट कुठं झालं पाहिजे? आपल्या फंडसमध्ये किंवा बॉडीमध्ये युटरसच्या. तर एखाद्या वेळेस ते कुठं होतं? आपल्या सर्विक्सच्या ठिकाणी किंवा मग फॉलिकल आपल्या फॉलोपियन ट्यूबमध्ये होतं. तर मग याला आपण काय म्हणू? एक्टॉपिक प्रेग्नेन्सीच्या निदानासाठी एक्टॉपिक प्रेग्नेन्सी म्हणतो. मग एक्टॉपिक प्रेग्नेन्सी झाल्यानंतर ती प्रेग्नेन्सी कंटिन्यू ठेवता येईल का? आपल्याला नाही ठेवता येणार. त्यामुळे आईचा जीव पण धोक्यात जाऊ शकतो आणि बाळा तर होणारच नाही. तर त्यामुळे एक्टॉपिक प्रेग्नेन्सीच्या निदानासाठी, ज्याने म्हणून आईचा माता मृत्यू दर कमी होईल. नंतर तर पेल्विक मासच्या निदानासाठी. आता हे पेल्विक मास कुठे आहे, किती मोठे आहे, त्यामधील कन्सिस्टन्सी समजलं. त्याच्यानंतर आपल्याला आता पेल्विक मास म्हणजेच काय? आता आपल्या युटेरसमध्ये काही फायब्रॉइड झालेला आहे, ट्यूमर वगैरे, मेट्रिओमा अशा काही डिसीज कंडिशन ह्या झाल्या तर आपल्याला कळण्यासाठी ओव्हरियन माससाठी ही तपासणी केली जाते.
आता याच्यामध्ये सोप्या भाषा सांगते. पेल्विकच्या मासच्या निंदण्यासाठी म्हणजे पेल्विकमध्ये किंवा एखादी गाठ वगैरे फायब्रॉइडला आपण ट्यूमर किंवा असं म्हणतो, तर ट्यूमर वगैरे झालं तर ते आपल्याला लवकरात लवकर निदान करण्यासाठी काय करतो आपण, सोनोग्राफी करतो. समजलं. त्याच्यानंतर तर 4 नंबरचं उद्देश कोणता आहे, कर्करोगाच्या निंदण्यासाठी. आता आपण ट्यूमरची निदान करतोय, परंतु वेळेस काय होणार आहे, आपण सोनोग्राफी केल्यानंतर कर्करोगाचं निदान कोणत्या ठिकाणी कर्करोग आहे का, कॅन्सर, त्यासाठी पण आपण सोनोग्राफीच्या निदानासाठी सुद्धा कर्करोगाच्या निदानासाठी पण सोनोग्राफी करतो. नंतर येतो एंडोमेट्रियमच्या रोगासाठी. आता आपलं एंडोमेट्रियम कोणती लेअर आहे, सर्वात आतली लेअर आहे आपल्या युटेरसची. तर याला काही आजार वगैरे झाला असल्यास मग आपण सोनोग्राफी करू शकतो, अबडॉमिनल सोनोग्राफी. त्याच्यानंतर याला एक्सप्लेन कसं केलेलं आहे, गर्भाशयामधून होणारे रक्तस्राव, पोस्टमेनोपॉझल रक्तस्राव इत्यादीसाठी. आता एखादी वेळेस बाईचा मेनोपॉज आहे, म्हणजे ती 60च्या वरती गेली किंवा 45-45च्या वर गेली, 45च्या वरती नाही जाणार, पण 60च्या वर 50च्या वरती गेल्यानंतर मेनोपॉज स्टार्ट होतो. मेनोपॉज म्हणजे त्याची पाळी थांबते. तर ते पाळी थांबल्यानंतर सुद्धा ती रक्तस्राव होतो, याला आपण काय म्हणतो, पोस्ट मेनोपॉज. समजलं. यामध्ये जर रक्तस्राव किंवा गर्भाशयाला काही इजा वगैरे होत असेल किंवा काही आपला रोग, एंडोमेट्रियमचा आजार असल्यामुळे आपलं हे होणार आहे, तर हे याच्या निदानासाठी काय होणार आहे, आपण सोनोग्राफी करतो. आता त्याच्या टाईप्स बघू सोनोग्राफीच्या. किती टाईप्स आहे, 3 टाईप्स आहे. एक येतं ट्रान्स अबडॉमिनल सोनोग्राफी, जी आपली पोटाची असते. जी ट्रान्स वाजायनल सोनोग्राफी ती आपल्या वजनातून केली जाते. नंतर येतं ट्रान्स वाजायनल कलर ड्रॉपलर सोनोग्राफी, ही कलरची सोनोग्राफी असते, वजना थ्रूच केली जाते. समजलं. या 3च आपण लक्षात ठेवा. एकदम छान पद्धतीने नोट्स काढलेले आहे मी, तर सर्वांनी चांगला अभ्यास करा. तर बघू, आता इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा तुमच्या जवळच्या मित्रांना, आणि चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज. तर आता बघू कारणे. याच्यामध्ये पहिलं येतं, ही कशी तपासणी आहे, सुरक्षित तपासणी आहे. बरेच रुग्ण ही तपासणी पसंत करतात, म्हणजे 90% लोकांना इथं पसंतच आहे. तुलनात्मक दृष्टीने कमी खर्चाची आहे, खर्च पण कमी लागणार आहे. रुग्णास त्याचा त्रास कमी होणार आहे. आता भरपूर तपासणी आपल्याकडे, त्याचा त्रास होतो, तर याचा काहीच त्रास नाही आपल्याला. आणि वजनलचा असतो थोडाफार, तर तो थोडाच असतो, एवढा काही जास्त त्रास नाही आहे. आणि या सर्व कारणांमुळे स्त्रीरोग शास्त्रामधील रोगनिदानात्मक चाचणी म्हणून सोनोग्राफी सोयीस्करपणे केली जाते, सर्रासपणे किंवा चांगल्या पद्धतीने केली जाते, जास्त केली जाते. आता वरील कारणे बघितले आपण, त्याचे उद्देश बघितले, त्यामुळे गाऊन वापरतो आपण सोनोग्राफी जास्त वापरतो, कारण त्याचं फायदेशीर आहे, काही तोटे नाही जास्त. त्याच्याविषयी तुम्ही मनाने लिहू शकता, भरपूर गोष्टी तुम्ही आता एवढं मिनिट शिकवलेलं आहे मी तुम्हाला, तुम्ही मनानं भरपूर लिहू शकता. तर यात फायदे मनाने लिहू शकता तुम्ही, कारणे मनाने लिहू शकतात. आता उद्देश तर सांगितले, उद्देश लक्षात बसले असेल, प्रस्तावना लिहू शकतात. आणि सोनोग्राफी आणि पुढे बघू अजून सोनोग्राफीचे काय काय तोटे वगैरे असेल ते. तर फायदे बघू. पहिले, या कृतीसाठी इन्सिजन घ्यावे लागत नाही, सुई देखील आतमध्ये घालावी लागत नाही, म्हणजेच ही नॉन व्हेजिव्ह प्रोसेस आहे. तर त्याच्यामध्ये सुई टोच लागते आपल्याला नाही, त्यामुळे कोणाला काही त्रास होणार आहे का नाही. त्याच्यानंतर येतं सेकंड, या तपासणीसाठी कोणत्याही प्रकारची विशेष तयारी करावी लागत नाही. या तपासणीसाठी कोणती विशेष तयारी करायची आपल्याला नाही करायची, फक्त पेशंट घ्यायचं आतमध्ये, त्याची सोनोग्राफी करायची, बाहेर पाठवून द्यायचं. त्याचे जे आपले डॉक्युमेंटरी आपल्याला जे लागतं लेखी वगैरे ते लिहून घ्यायचं, फॉर्म वगैरे भरून घ्यायचं फक्त. ही कृती वेदनारहित आहे. याच्यामध्ये वेदना होणार आहे का, आपण सर्वप्रथम सांगितलं. प्लस पॉईंटचा वेदना होत नाही अजिबात. आणि कमी खर्चाची पण आहे, सुरक्षित पण आहे. आता चौथाचं सुरक्षित आहे. त्यानंतर येतं, या कृतीसाठी कोणत्याही प्रकारचा डाय वापरावा लागत नाही. याच्यामध्ये काही वापरावं लागतं का डाय वगैरे नाही. तुलनात्मक दृष्टीने कमी खर्चाची आहे. तुलनात्मक दृष्टीने कशी, एकदम कमी खर्चाची. आता जास्त लागतं, 1300-1200 घेतात प्रायव्हेट डॉक्टर लोक. तरी पहिले 1200-700 रुपयेपर्यंत होऊन जात होतं. आता थोडा भाव म्हणजे वाढलेले खर्च, त्यामुळे आता 1200 रुपये, कमीत कमी 1200 तरी घेतात. आणि कलरचे थोडे जास्त लागतात. नंतर येतं आपलं रिपोर्ट त्वरित मिळतात. आता ताबडतोब आपण सोनोग्राफी केल्यानंतर आपले ब्लडचे रिपोर्ट जातात, खूप वेळ लागतो यायला, असं नाही आहे. आपल्याला सोनोग्राफीचे रिपोर्ट ताबडतोब त्वरित कळतात. जास्त वेळ लागणार आहे का नाही, फक्त आपल्याला प्रिंट आउट होऊन आपल्यापर्यंत यायला थोडा वेळ लागतो, 5-10 मिनिटं. नंतर तो जवळजवळ कमी अधिक प्रमाणात तंतोतंत असतो. आता सोनोग्राफीचा रिपोर्ट तंतोतंत जवळपास म्हणजे जास्त त्याचा. आता कोणताच रिपोर्ट असा नाही का की 100% बरोबरच राहील, तर हा 99% बरोबरच असतो, तंतोतंत असतो. समजलं. नंतर इथं गर्भाच्या हालचाली, FHS म्हणजे बाळाचे हार्टबीट निरीक्षण करता येतात. याच्यामध्ये काय होतं, आपल्याला बाळाचे गर्भाची हालचाल कळते, त्याच्यानंतर त्याची हार्टबीट कशी आहे, त्याच्यानंतर त्याची नाडी कशी आहे, रक्तवाढीची देखील माहिती भेटते. आपल्याला सर्व बाळाची कशी होती माहिती मिळते, बाळ चांगले आहे का,
का त्याचे काही ऑर्गन्स डेव्हलप होत आहे का नाही होत आहे, हे सगळं आपल्याला कळलं जातं. त्याच्यानंतर येतं त्वरित रिझल्ट मिळाल्याने मातेची चिंता दूर, काळजी व दूर होते. आता त्वरित रिझल्ट मिळणार आहे आपल्याला, काही बघायचं एक्टोपिक प्रेग्नेन्सी, पोट दुखते खूप, प्रेग्नेंट आहे ती 2 महिन्याची, त्याच्यानंतर तिचं खूप पोट दुखते. तर मग आपण तिला हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर पहिलं काय करणार आहे, सोनोग्राफी करणार आहे. आता बघणार आहे एक्टोपिक प्रेग्नेन्सी आहे का नाही. तर आपण आता कळलं आपल्याला ताबडतोब एक्टोपिक प्रेग्नेन्सी, तर आपण त्वरित उपचार करायला चालू करू शकतो आणि तिला सांगू शकतो घाबरू नको, काही ट्यूबमध्ये समजा ट्यूबमध्ये तिचं इम्प्लांट झालेलं आहे तर आपल्याला समजू शकतं आणि लवकरात लवकर आपण डॉक्टरना कळवून योग्य तो उपचार करून तिचा जीव वाचू शकतो. त्याच्यानंतर सोनोग्राफीमुळे हे फायदे होते. आता सोनोग्राफीमध्ये खालील गोष्टी समजते. काय काय समजतं सोनोग्राफीमध्ये ते बघू आपण. तर CPD आहे की नाही. आता सिपेलो पेल्विक डिस्प्रपोर्शन म्हणजे कटीर हे आईचं कटीर हे बाळाच्या फिटल स्कलपेक्षा म्हणजे त्यांच्या दोघांचं डिस्प्रपोर्शन असणं, मोठं असणं किंवा अबनॉर्मल असणं अशी गोष्ट असते डिस्प्रपोर्शन. कळलं. त्याच्यानंतर तर गर्भ, जिवंत गर्भ आणि जेस्टेशन एज आणि गाठी हे आपल्याला काय बाळाचा एखाद्या वेळेस गर्भधारण राहिली आपल्याला माहीतच नाही तर किती गर्भ जिवंत आहे का, गर्भ आहे का, कारण बाळाचं गर्भाचं एज किती आहे, वय किती समजा, किंवा गाठी आहे का, किंवा आपलं काय द्राक्ष गर्भ आहे का, ह्या अशा अबनॉर्मॅलिटीज आपल्याला कळतात. त्याच्यानंतर काय कळतं की गर्भाची वाढ चांगली होती का. आता एखाद्याला LMP माहीत नसते, मग त्याला EDD काढता येईल का आपल्याला, नाही काढताना. मग त्यामुळे आपण काय करतो, सोनोग्राफी करतो. तर मग आणि तुम्ही बाळाचं एज कसं कळणार आहे आपल्याला, कारण EDD कसं काढू शकणार आहे. बाळाचं जे हाड असतं फिमर त्याच्यावरून आपल्याला बाळाची वाढ किती झालेली आहे आणि त्याचं एज किती असणार आहे ते कळणार आहे. समजलं. त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्टेड पेल्विक आहे का. कॉन्ट्रॅक्टेड पेल्विक म्हणजे त्याचं अबनॉर्मल पेल्विक ते आईचं. नंतर तर अबॉर्शन आहे. कोणतं अबॉर्शन आहे. थ्रेडेड अबॉर्शन आहे, मिस्ड अबॉर्शन आहे, इनकम्प्लीट अबॉर्शन आहे, द्राक्षागर्भ आहे, एक्टोपिक प्रेग्नेन्सी स्थिती कळण्यासाठी, या स्थिती कळण्यासाठी. अबॉर्शन म्हणजे साधं अबॉर्शन आहे. थ्रेडेड अबॉर्शन म्हणजे आसन्न गर्भ आहे. आता मिस्ड अबॉर्शन म्हणजे ते माहीतच नाही आपल्याला, मिस होऊन गेलं ना आतमध्येच राहिलं बाळ आणि बाळाचा विकास पण होत नाही, आपलं वाटतं हाय प्रेग्नेंट, ते अबॉर्शन तिथं बाळ तिथंच राहतं. त्यामुळे हे मिस्ड अबॉर्शन आहे. इनकम्प्लीट अबॉर्शन म्हणजे आसन्न गर्भपात. आता हे गर्भपाताचा व्हिडिओ मी टाकलेला आहे सर्व. 15 मार्काचा क्वेश्चन येतो तुम्हाला. ANM सेकंड इयरला पण येतो, GNM थर्ड इयरला पण येतो. हा क्वेश्चन मी टाकलेला आपल्या ग्रुपच्या चॅनलवरती, बघून घ्या सर्वांनी. त्याच्यामध्ये एकदम व्यवस्थित नाही का सर्व अबॉर्शनचे प्रकार सांगितलेले आहे आणि 15 मार्काला विचारला जातो क्वेश्चन, त्यामुळे सर्वांनी करून ठेवा. आता एक्टोपिक प्रेग्नेन्सी आहे की नाही, गर्भावर पण मी व्हिडिओ बनवून टाकून देते, टाकलेलं आहे आय थिंक, तरी बघून घ्या सर्वांनी. आणि विशेष करून मांडीच्या हाडाच्या लांबीवरून जेस्टेशन एज ठरवतात. वरती सांगितलं हा पॉईंट तुम्हाला. बाळाचे जो मांडीचं हाडं असतं का त्याच्यावरून म्हणजे फिमर बोन आहे का त्याच्यावरून आपल्याला जेस्टेशन एज ठरवलं जातं. तेथील वैगुण्य समजते. आता बाळामध्ये काही वैगुण्य आहे का, बाळ काही अबनॉर्मल बाळ आहे का, कंजेनिटल मालफॉर्मेशन म्हणजेच आपलं काहीतरी अपंगत्व असणाऱ्या बाळाला ते असेल तरी पण आपल्याला कळून जातं. तर समजलं. तर आजसाठी एवढंच. आणि दररोज मी एक टिप टाकते, किंवा 15 मार्काचं क्वेश्चन लागत असेल तर मला कमेंट करा, मी 15 मार्काचं क्वेश्चन टाकते. आता मी ही 25वी टिप घेतली मी, जी बुक्समध्ये नाही आहे अवेलेबल, म्हणजे मी स्वतः नोट्स काढलेल्या होत्या म्हणून मी ही टाकते. आणि जरी काही लागत असेल तर कमेंट करा. आणि तसं पण मी 15 मार्काचं क्वेश्चन चालू करणार आहे आता 4-5 दिवसामध्ये. तर सर्वांनी सबस्क्राईब करा फक्त, आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.